नालायक भडव्या लोकांच्या हातात आपण सत्ता दिली आहे. किती नालायकपणा आहे. मी का सांगतोय 2020 से 2021 में जब किसानों ने मोर्चा रखा था, किसानों ने 1 साल मोर्चा चला, 402 किसान संघटनांनी साथ दिया, 402 किसान संघटनेने साथ दिलं आणि एवढी 1 वर्षभर एक आंदोलन चालतं, त्याच्यामध्ये 700 लोक मेली, 700 लोक मेली किसान. तरी ह्या लोकांनी, कोणतो मंत्र्याचं नाव मला आठवत नाही, केंद्रीय मंत्री अजय मिश्रा केनी फार्मसी मिनिस्टर होता केंद्रामध्ये. उपोषण करा, काही करा, ह्यांना ठोकशाही आहे, ह्यांची लोकशाही, ह्यांना देशाची लोकशाही ह्यांना मान्य नाही. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांनी, केनीच्या मुलांनी शेतकऱ्यांवर गाडी चढवली, शेतकऱ्यांवर गाडी चढून सुद्धा अजय मिश्रा केनीला राजीनामा दिला नाही सरकारने. अरे निर्लज्ज व्यवस्था भडव्यांनो, आपण शांत बसलोय काय? निर्लज्ज नालायक राजकीय लोकांच्या हातात सत्ता दिल्या, मादरचोदगिरी चालू आहे देशाची. आपण घरात शांत बसणार आणि टीव्हीवर बघणार केलं. मोदीला केंद्रातला एकही व्यक्ती येत नाही, विचारत नाही. मोर्चा मुलांच्या भवितव्यासाठी केला. तुमच्याकडे पैसा मागितला गेला का? जो निर्लज्ज आज केंद्रात बसून शिक्षण मंत्री आहे, त्याला वाटलं नाही आज मुलांचं आयुष्य मी बर्बाद केलं म्हणून मला राजीनामा द्यावा? मोदी सरकारलाही वाटलं नाही, गृहमंत्र्यांनाही वाटलं नाही. निर्लज्ज व्यवस्था भडव्यांनो, आपण चुकीच्या माणसांना बसवलंय. ही नालायक राजकारण्यांना नागाळा करून मारला पाहिजे अशा नालायक लोकांना. का नाही यांच्या सत्तेतले बोलत माणसं? महाराष्ट्रातले पण कोण बोलत नाही. मला माहिती आहे, माझ्या विरोधक मला खूप जण बोलतील, अरे सत्य मानतोय ना तो व्यक्ती. सोनम वांगचुकनी काय केलं? आज रशियामधला सगळ्यात मोठा अवॉर्ड त्यांच्याकडे आहे, रॅनन मॅस पुरस्कार त्यांच्याकडे सगळ्यात मोठा. काय केलं त्यांनी? लडाखच्या लोकांसाठी काय केलं? लडाखमध्ये पाणी, शेती कशी उत्पन्न केली? ह्या गोष्टी, एवढा मोठा अवॉर्ड मोदीला तरी भेटेल का? एवढा मोठा केंद्र सरकारला, कुठल्या राजकीय लोकांना तरी एवढा मोठा अवॉर्ड काँग्रेसच्या कुठल्या सत्तेला माणसाला तरी भेटेल का? आज प्रामाणिकपणे ती व्यक्ती तुमच्या आमच्यासाठी लढते आणि आपण 145 करोड़ जनता, 145 करोड़ जनता हिजड़ों के जैसा घर पे बैठे क्यों नहीं उतरा था जंतर मंतर में? आज देखा गया सुबह, आज 20 तारीख है, आज 20 तारीख में जंतर मंतर में देखा गया बेचारे स्टूडेंट लोगों के ऊपर लाठीचार्ज होता है. स्टूडेंट लोगों के ऊपर लाठीचार्ज. जो बच्चे लोग आज उनको सपोर्ट कर रहे, क्यों सपोर्ट कर रहे? क्योंकि वो बच्चे लोग को पता है कि माझं आयुष्य खराब होता है, मेरी जिंदगी खराब हो रही है इस नेताओं की वजह से. इसलिए हमें उसका राजीनामा चाहिए. हाँ, मीडिया में आके कुछ बात कर रहा है. उपोषण किस लिए किया गया था? आज सारे स्टूडेंट लोग उनको साथ दे रहे और स्टूडेंट लोग वहां पे आ रहे जंतर मंतर में. अभी स्टूडेंट लोग जा रहे हैं जहां से मोदी ने बात की, पार्लियामेंट में जाना ही चाहिए. सगळे स्टूडेंट लोकांनी तिकडे जावा. इथं पण स्टूडेंट लोकांना लाठीचार्ज केलं जातं. निर्लज्ज पोलीस सुद्धा निर्लज्ज आहे. ज्या निर्लज्ज पोलिसांना वाटतंय ना की लाठीचार्ज करून तुम्हाला चांगलं वाटतंय, तुमचा मुलगा सुद्धा त्यात पाहिजे. मला सांगेन